नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनलवर. मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळा अत्यंत पवित्र मानल्या जातात. विशेष म्हणजे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घरामध्ये दिवा लावण्याची परंपरा आहे आणि ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. पण अनेकांना एक प्रश्न पडतो की संध्याकाळी देवासमोर दिवा लावताना नेमकं काय म्हणावं, कोणता मंत्र बोलावा, कोणती प्रार्थना करावी आणि दिवा लावताना कोणत्या चुका टाळाव्यात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मंडळी, संध्याकाळी दिवा का लावला जातो तर हिंदू धर्मामध्ये दिवा म्हणजे प्रकाश, ज्ञान, सकारात्मक ऊर्जा आणि ईश्वराचे स्वरूप मानलं जातं. सूर्यास्तानंतर अंधार वाढू लागतो. अंधार म्हणजे नकारात्मकतेचं प्रतीक, तर प्रकाश म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. मंडळी, म्हणूनच संध्याकाळी घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुख, शांती, समृद्धीचा प्रवेश होतो असे मानले जाते. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये देखील संध्याकाळी दीप प्रज्वलनाचे महत्त्व सांगितलेलं आहे. दिवा लावण्याची वेळ कोणती असते? एकदम योग्य वेळ तर मंडळी, सूर्यास्ताच्या काही मिनिटे आधी आणि किंवा सूर्यास्तानंतर लगेच दिवा लावणे शुभ मानलं जातं. साधारणपणे संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत बहुतेक ठिकाणी दिवा लावला जातो. दिवा लावण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवावेत आणि मन शांत ठेवावे. दिवा लावताना सर्वात प्रसिद्ध मंत्र म्हणायचा आणि दिवा लावताना हा मंत्र म्हणणे अत्यंत शुभ मानलेलं आहे आणि तो मंत्र म्हणजे शुभ करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. हा मंत्र म्हणायचा. या मंत्राचा अर्थ असा होतो की हे दिव्याच्या ज्योती, तू कल्याण करणारी आहेस, आरोग्य, धन आणि संपत्ती देणारी आहेस, शत्रूंच्या वाईट बुद्धीचा नाश करणारी आहेस, तुला माझा नमस्कार असो. हा मंत्र म्हणत दिवा लावल्याने घरात मंगलमय वातावरण निर्माण होते. तर दुसरा प्रभावी मंत्र आहे की दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दन दीपो हरतु मे पाप दीपज्योतिर्नमस्तुते. हा मंत्र सुद्धा खूप चांगला आहे आणि शुभ आहे. त्याचा अर्थ असा आहे की दिव्याची ज्योत म्हणजे परब्रह्म आहे, दिव्याची ज्योत म्हणजे भगवान विष्णू आहेत. ही दिव्याची ज्योत माझे पाप दूर करो, त्या ज्योतीला माझा नमस्कार असो, असा या मंत्राचा अर्थ होतो. आणि लक्ष्मी मातेसाठी प्रार्थना. दिवा लावल्यानंतर लक्ष्मी मातेची प्रार्थना करावी. नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. हा मंत्र म्हणायचा. पण पहा, मी तुम्हाला हे 3 मंत्र सांगितले. ह्या मंत्रामध्ये तुम्हाला 2 मंत्र मी आता सांगितले ते लक्षात राहणार नाही. पण पहिला मंत्र जो होता शुभ करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमस्तुते, हा मंत्र खूप सोपा आहे, तर तुम्ही तो म्हणलात तरीही चालन. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर काय करायचं तर मंडळी, दिवा लावल्यानंतर काही मिनिटे देवासमोर बसावे, देवाचे नामस्मरण करावे. ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, राम जय राम जय जय राम किंवा स्वामी समर्थ यापैकी कोणताही तुम्ही श्रद्धेने मंत्र म्हणायचा. म्हणजे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही म्हणू शकता. तर दिवा लावताना कोणती दिशा शुभ आहे तर मंडळी, पूर्व दिशा आणि उत्तर दिशा शुभ मानल्या जातात. दिवा शक्यतो पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून लावावा. देवघरात कायम दिवा लावण्यासाठी स्वच्छ आणि पवित्र जागा निवडावी. दिवा लावताना कोणतं तेल वापरायचं तर तुपाचा दिवा. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि सर्व देवतांना अत्यंत शुभ आहे तुपाचा दिवा. तिळाच्या तेलाचा दिवा तर शनी दोष कमी करण्यासाठी आणि नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा. मोहरीच्या तेलाचा दिवा का लावायचा तर काही भागांमध्ये विशेष पूजांमध्ये वापरला जातो, तर मोहरीचं लावलं तरीही चालतं. संध्याकाळी दिवा लावताना कोणत्या चुका टाळायच्या तर तुटलेल्या दिव्याचा वापर करू नका. तुटलेल्या किंवा भंगलेला दिवा अशुभ मानला जातो. त्यानंतर दिवा विझून देऊ नका. वारंवार दिवा विझणे शुभ मानलं जात नाही. त्याच्यानंतर रागाच्या अवस्थेत दिवा लावू नका. मन शांत आणि प्रसन्न ठेवा. नंतर देवघर अस्वच्छ ठेवू नका. देवघर नेहमी स्वच्छच ठेवा. दिवा लावून लगेच घराबाहेर जाऊ नका. काही वेळ देवासमोर बसून प्रार्थना करा. तर दिवा लावताना मनोकामना कशी व्यक्त करायची तर मंडळी, दिवा लावल्यानंतर हात जोडून असं म्हणू शकता की हे ईश्वर, आमच्या घरावर तुमची कृपा राहू द्या. घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदू द्या.
सर्व संकटांपासून आमचे रक्षण करा. मनापासून केलेली प्रार्थना सर्वात श्रेष्ठ मानली जाते, हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तर मंडळी, संध्याकाळच्या दिव्याचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? तर ज्या घरात दररोज नियमित दिवा लावला जातो त्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. घरातील वातावरण प्रसन्न राहते, मनाला शांतता मिळते, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकता वाढते. मंडळी, संध्याकाळी दिवा लावणे ही केवळ परंपरा नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा महत्त्वाचा भाग आहे. दिवा लावताना शुभ करोती कल्याणम किंवा दीपज्योती परब्रह्म हा मंत्र म्हणावा. त्यानंतर आपल्या श्रद्धेनुसार देवाचे नामस्मरण करावं. नियमितपणे संध्याकाळी दिवा लावल्याने मनाला शांती मिळते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. तर हे पहा मंडळी, की दिवा लावल्यानंतर आपल्या घरामध्ये काहीतरी चांगलं होईल, आपल्या घरात लक्ष्मी येईल किंवा आपलं काहीतरी चांगलं होईल. तुम्ही देवाकडे काहीतरी मागताय, मग दिवा लावल्याने इच्छा पूर्ण होईल. तो विषय लांब ठेवून तुम्ही फक्त म्हणजे काहीतरी इच्छा आहे त्यासाठी दिवा लावताय, तो विषय नाही. तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी, आपल्याला भारी वाटावं आणि स्वच्छ ठेवलेलं चांगलं आहे त्यासाठी करायचं हे सगळं, किंवा कोणी सांगितलं म्हणून नाही. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.